गुड मॉर्निंग। तुम्ही बघू शकता आता आम्ही पोहोचलो आहे अमृतसर रेल्वे स्टेशन जवळ आणि सर्विस मतलब पंजाब के लिए है ना ओनली और बाहर कहाँ जाता है नज़दीक मतलब आउट स्टेट है। हाँ सो गुड मॉर्निंग गाईज। बघा काल रात्री आपण इथे थांबलो होतो हॉस्टेलर आणि त्यांची बिल्डिंग आहे 1 2 3 5 स्टोरी बिल्डिंग आहे आणि वरती त्यांचा कॅफे आहे टॉप फ्लोअरला जिथे अजून मी गेलो नाही आहे। बट आता मी तुम्हाला हॉटेलचं रिसेप्शन दाखवतो। रूम तुम्हाला मी काल दाखवलेला पुन्हा एकदा दाखवेन। काल ॲक्च्युली त्यांचे सर्व रूम फुल होते। सो बघा असं त्यांची लॉबी आहे। आता मी लॉबीमध्ये चाललो आहे। हे बघा अशी स्पेशियस अशी लॉबी आहे, वेटिंग रूम आहे बघा आणि छानसे असे पेंटिंग लागलेले आहेत तिथे आणि हे त्यांचं रिसेप्शन काउंटर आहे बघू शकता। आणि यांचं जे काय बुकिंग आहे ते सर्व ऑनलाईनच होतं। त्यांची स्वतःची एक वेबसाईट सुद्धा आहे द हॉस्टेलर या नावाने आणि त्याची लिंक मी तुम्हाला देईनच। आणि हे त्यांचे पूर्ण वायफायचं पासवर्ड वगैरे आणि हे जे प्लेसेस आहेत टुरिस्ट प्लेस त्यांचं डिस्टन्स आहे इथून बघा अगदी जवळच आहे। गोल्डन टेम्पल 1.5 किलोमीटर आहे, जलियांवाला बाग 1.3, दुर्गियाना टेम्पल 2.8 किलोमीटर, पार्टीशन म्युझियम 1 किलोमीटर, माता लाल देवी मंदिर 3.8 आणि साडापिन अमृतसर 8 किलोमीटर, गोविंदगढ़ फोर्ट 3 किलोमीटर आणि रामतीर्थ टेम्पल 17 किलोमीटर, एअरपोर्ट 10 किलोमीटर, रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटर आणि बस स्टेशन तर मी तुम्हाला दाखवलं अगदी मागेच आहे बस स्टेशन। ते तर मला वाटतं 500 मीटरच असणार। आणि यांचा स्वतःचा कॅफे पण आहे। आउटसाईड फूड अलाउड नाही करत ते, यांचं कॅफे वगैरे आहे। बाकी तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता, असं काय नाही, त्यांचं रिस्ट्रिक्शन नाही आहे ओके। आणि बॅग वगैरे स्टोरेजसाठी पण जागा आहे। जर तुम्ही बॅग ठेवून जायचं असेल तर इकडे रूम आहे बघा, क्लॉक रूम आहे। सो बस स्टँड अमृतसर आणि इकडे असे स्टॉल आहेत वेगवेगळे बघू शकता। पिण्याच्या पाण्याची वॉशरूमची वगैरे पण सोय आहे। एकदम क्लीन तर नाही बोलता येणार पण नीटनेटका आहे। सकाळी 5 वाजता सुद्धा तर मे बी स्वच्छता आहे इकडे, कारण की एवढी काय घाण दिसत नाही आहे इकडे, त्याच्यामुळे स्वच्छता आहे। 5 वाजता असं आहे तर म्हणजे दिवसा झाल्यानंतर स्टाफ वगैरे आल्यानंतर चांगलं असणारच। आणि बस वगैरे खूप मोठं स्टेशन आहे, बस स्टँड आहे हे। 1 2 3 4 5 6 मला वाटतं काहीतरी टोटल 18 टर्मिनल आहेत। जालंधर, लुधियाना, पटियाला, दिल्ली करता पण बस सुटतात इथून। मी तुम्हाला 18 बोललो बस स्टँड प्लॅटफॉर्म, बट नाही अजून खूप आहेत। 28 29 30 31 33 34 34 36 प्लस इकडे पण आहे एक 55 पर्यंत आहे। म्हणजे मला वाटतं वरती पण आहे, वरती आता एंट्री नाही आहे तर हे शेवटचं असणार 55, कारण की त्यानंतर मग रस्ता वरती जातो आहे। आता मॉर्निंगसाठी तो बंद आहे आणि हे मोस्टली ते इंटर पंजाबच बस दिसत आहेत। तर आउटसाईड स्टेट कोणत्या बस जातात ते बघूया आपण, विचारूया तिथे कोण इन्क्वायरी काउंटरला आपल्याला कोण असेल अवेलेबल तर आपण तिथे इन्क्वायरी करूया। म्हणजे जवळच्या स्टेट ॲटलिस्ट दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान वगैरे अशा ठिकाणी जे जातात किंवा जम्मू काश्मीर वगैरे त्या ठिकाणी
गुड मॉर्निंग दमन। अजी गुड मॉर्निंग। अच्छा ये बस सिर्फ मतलब पंजाब के लिए चलता है या बाहर भी, मतलब हिमाचल या दिल्ली वगैरह भी जाता है? पंजाब रोड देखी ये सिर्फ पंजाब का, और अगर बाहर जाना है तो हिमाचल या दिल्ली वगैरह वैसा जाती है, यहाँ से ही जाती है? यहाँ से जाती है। ओके, कहाँ जाती है, मतलब यहाँ से कहाँ जाती है? जहाँ से जाती है दिल्ली, ओके, ऋषिकेश, देहरादून, गंगानगर, और ये राजस्थान वगैरह? राजस्थान गंगानगर तक जाती है, बैरीनाथ जाती है, अच्छा, हमीरपुर जाती है, ओके, और भी जाती है वैसे। अच्छा, और साउथ वगैरह नहीं जाती है क्या? साउथ वगैरह नहीं जाती, मुंबई वगैरह मुंबई वगैरह पंजाब रोड बस नहीं जाती। ओके, तर तुम्ही ऐकलं, दिल्ली, राजस्थान आणि या ठिकाणी जवळच्या ठिकाणी आहेत बस, हाँ जी, नज़दीक के स्टेट के लिए है बस सर्विस, मतलब पंजाब के लिए है ना ओनली? और बाहर कहाँ जाता है नज़दीक, मतलब आउट स्टेट? हाँ, हरियाणा भी जाती है, ओके, और हिमाचल प्रदेश वगैरह, हिमाचल है, और जम्मू जाती है, जम्मू जाती है, जम्मू भी जाती है, और भी जाती ये है। कितने बजे चालू होती है बस? सुबह चल जाती है, मतलब 5-6 बजे, 4 और बजे। फ्रिक्वेंसी कैसी है, मतलब बस 1 घंटा 2 घंटा कितने घंटे बाद चले? प्राइवेट बहुत कम हो जम्मू को। ओके, और ये मतलब कितना 1-1 घंटे में है बस या नहीं, 15 टाइमिंग है? मिनट बाद चले जाती है। अच्छा, ओके, ठीक आहे, थँक्यू। आत्ताच बघितलं त्या चाचाजींनी कशी आपल्याला माहिती दिली, खूप चांगली माहिती दिली, आपल्या सबस्क्रायबर्सना ती उपयोगी पडेल ही आशा करतो मी। आणि खूप छान आणि मोठं बस स्टेशन आहे, म्हणजे मी तर फर्स्ट टाईममध्ये एवढं मोठं बस स्टेशन बघितलं। आणि आपल्या इथे पण आहेत, मुंबई वगैरे, नाशिक वगैरेला मी बघितले आहेत, पण एवढं मोठं बस स्टेशन, आणि असं पण नाही की खूप आवाढव्य जागेत त्यांनी पसारा केला आहे, सगळे एक लाईनने आणि व्यवस्थित, म्हणजे बिल्डिंग टाईप आहे, वरती पण बस पार्क केल्या जातात, म्हणजे जेवढ्या बसचं काम आहे तेवढ्याच खाली एवढं, बाकीच्या वरती पार्क करतात ती, जशी त्यांचं टायमिंग होईल तसं ते खाली आणतात। समोरच बघा हे असे ट्रॅव्हल्सचे शॉप आहेत, तर त्यांचे दिल्ली, जम्मू, कटरा, जयपूर असे आउट स्टेटला जातात बसेस। गुड मॉर्निंग। एक बरोबर एक्झॅक्टली बस स्टेशनच्या समोरच हे प्रायव्हेट बस स्टेशन आहे, इथे बस उभ्या असतात, जसं दिल्ली, हिमाचल वगैरे इतर ठिकाणी जाण्यासाठी, आणि आपलं हॉटेल जस्ट ह्याच्या समोरच आहे इथे, या हॉटेलपासून वॉकिंग डिस्टन्स आपण बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन पण तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळाने, मे बी आज किंवा नाही तर उद्या मॉर्निंगला जाईल। आता 5 वाजता झाले, आपल्याला पुन्हा निघायचं आहे। सो बघा इथे पण भरपूर बस आहेत, आणि सकाळी 6 वाजता चालू होतात त्या। न्यू मान ट्रॅव्हल्स म्हणून आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही जायचं असेल इकडनं अमृतसरवरून तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। चलो गाईज, आता आपण निघतो। ही आपली बाईक आहे, आपण रेंटवर घेतली बघा, 500 रुपीज रेंट आहे, म्हणजे रिक्षा वारंवार बघायची गरज नाही, आपला गाडी काढली की चाललं, फक्त काय पार्किंगचं थोडंसं इश्यू होतो बस, पण पार्किंग आहे बहुतेक स्पॉट ठिकाणी, आणि ते आजूबाजूला असल्यामुळे एक ठिकाणी पार्किंग केली की आपण 4-5 प्लेस कवर करू शकतो। तो चला आता जाऊया, सकाळचे वाजलेत 7, फटाफट फिरून येऊया। आपण चाललो आहे अमृतसरच्या रस्त्याने, आपण आधी जाणार आहोत ज्ञानी चायवाल्याकडे, इथला खूप फेमस चायवाला आहे, मसाला चाय वगैरे म्हणते, आणि मग त्याच्यानंतर आपण बाकी पुढच्या ठिकाणावर जाणार आहे। आपण अमृतसरचं फूड पण एक्सप्लोअर करणार आहोत, इथे जाऊ, तिथले आणि जे फेमस आहेत तिथे जाऊया। आपण आलो आता ज्ञानी टी स्टॉल, फेमस सिन्स 1947 बघा, ज्ञानी टी स्टॉल। कचोरी मागवली आपण, आता बघूया कशी टेस्ट आहे। सो आता आपण आलो आहे ज्ञानी टी स्टॉलला, तिकडचं हे फेमस कचोरी आहे, आणि एक आपण मागवलं आहे ब्रेड बटर,
मी चहा पण एक ट्राय करणार आहे. कचोरी तुम्हाला खाऊन दाखवतो. कचोरीमध्ये बघा असं फिलिंग आहे कचोरीमध्ये आणि आपण आता ते खाणार आहोत. सॉफ्ट कचोरी आहे, मस्त आहे. तुम्ही पण आले तर नक्की ट्राय करा. बघा हा कुपर रोड आहे फेमस आणि सगळे फूड स्टॉल मोस्टली इथेच आहेत. जे जुने जॉईंट्स किंवा एका खाऊ गल्ली बोलू शकता तुम्ही. आता तर फक्त हे चहाचं स्टॉल ओपन आहे आणि एक तिथे आपल्याला छोले कुलचेवाला दिसला. बाकी बघूया आपण परत येणारच इव्हिनिंगला. ओके, तो तुम्हाला बोललेलं मगाशी. बघा सगळी लोक कशी बाहेर बसलेत मस्तपैकी आणि नाश्ता करतायत. सिटिंग ओल्ड स्टाईलचीच आहे त्यांची. म्हणजे आपली उल्हासनगरला वगैरे कसे असतात सिंधी लोकांचे त्याप्रमाणे स्टॉल आहे, पण खूप जुने आणि गर्दी बाहेर. तर म्हणजे लोक मोस्टली बाहेर उभे राहून प्यायला प्रेफर करतात. बाहेर कमीत कमी 100 ते 125 लोक उभे आहेत, त्यांच्या गाडीमध्ये पित आहेत सगळं. गुड मॉर्निंग. तुम्ही बघू शकता आता आम्ही पोचलो आहे अमृतसर रेल्वे स्टेशनजवळ आणि त्यासाठी आधी आपण पहिले प्लॅटफॉर्म तिकीट घेणार आहोत. एकदम जुनं स्टेशन आहे पण खूप आपल्या जसं आपलं छत्रपती आणि स्टेशनच्या बाहेरच असे 4 व्हीलरची पार्किंग आहे भली मोठी आणि ती समोर तिकडे बाईक पार्किंग आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्या शिवाजी महाराज टर्मिनस वगैरे जे आहेत किंवा हे ऐतिहासिक स्टेशन आहे. सो बघा आणि हे स्टेशनची पूर्ण माहिती आहे. टोटल 7 प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही बघू शकता. आणि ही बघा आपण प्लॅटफॉर्म तिकीट घेतलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तुम्हाला स्टेशन दाखवतो कसं आहे. पण काय एकदम आतमध्ये नाही, वरती जाऊ थोडं आणि वरतून मग तुम्हाला दाखवूया. सो चला. एक्सिलेटर वगैरे आहे इथे. तुम्ही बघू शकता एक वंदे भारत ट्रेन पण आलेली आहे स्टेशनला आणि एक गाडी सायडिंगला उभी आहे. मला वाटतं ते जुनं स्टेशन आहे समोर जे दिसते ते. हां येस, नाही ये व्हाईटवाला मॅडम, वंदे भारत ट्रेन. येस बघा अमृतसरवरनं ही 22488 वंदे भारत ट्रेन अमृतसर टू दिल्ली. तुम्हाला आम्ही दाखवलं अमृतसर स्टेशन जे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी इथल्या खूप नागरिकांनी बलिदान दिलं होतं आणि उत्स्फूर्त असा सहभाग त्यांचा असायचा. त्यांच्या बलिदानाला माझ्या ट्रॅव्हल विथ विंदेश चॅनलकडून खूप साऱ्या सल्यूट दिलो एक्सिलेटरने आणि आलो पायऱ्यांवरनं खाली डायरेक्ट बाहेर स्टेशनच्या.
चला आता गाडी काढूया आणि निघूया. तर चला निघूया अमृतसरच्या छोट्या छोट्या गल्लीमधून. आपण चालू आहे भाई कुलवंत कुलचेवाल्याकडे. फेमस कुलचा आहे. चला चाललोय आपण अमृतसरच्या गल्लीमधून छोट्याशा फेमस अशा भाई कुलवंत कुलचेवाल्याकडे. आणि इकडे बघा तुम्ही छास मक्खन पुन्हा एकदम फुल शॉप आहे. त्याचे जिलेबीचे वगैरे पण स्टॉल होते मगाशी, पण ते अजून चालू नाही झाले. इथे मोस्टली 10च्या नंतरच सगळे स्टॉल चालू होतात. अमृतसरची गली आहे बघा. आपण आता आलोय बघा कुठे, भाई कुलवंत सिंग कुलचेवाला. अमृतसर फेमस, अमृतसरमधले एकदम फेमस आहे ते कुलचेवाले. तर चला आता आपण जाऊया फटाफट आणि ट्राय करूया कसे आहे त्यांचे कुलचे. गुड मॉर्निंग. सो बघा असं इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. हे काउंटर आहे. तर आपण बसूया. आणि बघा तिकडे मेनू लावलेला आहे त्यांचा. दिसतंय की नाही माहिती, मला दाखवलं तिकडे. आलूवाला, गोबी, पिठी, पनीर आणि 4 मिक्स आणि लस्सी. रेट्स पण आहेत त्याला. बघा आपला कुलचा आलेला आहे बघा. पनीर कुलचा कुलवंत सिंग कुलचेवाल्यांकडून. बघूया आता आपण ट्राय करूया कसा आहे टेस्ट. आता आपण घेतो फर्स्ट बाईट. छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. पनीरची स्टफिंग आहे.